आपल्या इथे स्वागत होणार आहे। हां, आपल्या संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील साळगावकर त्यांचं स्वागत करतील। बांदेश्वर बांधा संघाचे मालक कृपया। साहेबांचं स्वागत इकडे होते। सन्मान्य अध्यक्ष स्वप्नील दादा साळगावकर यांच्या शुभ हस्ते VBR सावंतवाडी वन द टॉस अँड दे डिसाइड टू फील्ड। आमंत्रित केले ते म्हणजे श्री इरवन उमरट कणकवली या संघाला। आजच्या दिवसातील हा तिसरा सामना देवबाग चषक 2021 देवबाग आयोजित SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन दिग्गज अंपायर तुम्ही बघतायत। सगळ्यात प्रथम सन्माननीय उमेश मांजरेकर सर आणि त्यांच्या जोडीला सन्माननीय मंगेश धुरी हे दोन दिग्गज अंपायर आहेत। एम्ब्रोज जलमेडा सर आमच्या डाव्या साईडला बसलेले आहेत। तीन रत्न आहेत या स्पर्धेसाठी, भरपूर सारा अनुभव आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। आमच्या जोडीला सकाळीच अमदोल जमदाडे कासारडा प्रदीप सर सुद्धा इकडे आलेले आहेत, जे देवळीचे आहेत। सन्माननीय श्याम वाक्कर जे देवळीचे आहेत, राजभाषेमध्ये ज्यांनी कॉमेंट्री केली। काल आमच्या जोडीला होते देवगडचे सन्माननीय उत्तम मुनगेकर सर। त्याच्यानंतर आणखीन येणाऱ्या दिवसामध्ये सन्माननीय राजा सामंत, बादल चौधरी, कुणाल दाते हे सर्व समालोचक इकडे येणार आहेत। ही स्पर्धा ओरिजिनल आहे मित्रांनो, नो मिक्सिंग नो फिक्सिंग। पहिला सामना झाला TTM कुडाळ विरुद्ध श्री इलेव्हन उमरट कणकवली, या दोघांमध्ये हा सामना झाला। दुसरा सामना झाला आत्ताच कोरोना व्हायरस मापन विरुद्ध VBR सावंतवाडी या संघामध्ये, आणि तिसरा सामना तुम्ही पुन्हा एकदा बघताय त्या VBR सावंतवाडी विरुद्ध श्री इलेव्हन उमरट कणकवली। सलामीला आलेत गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतात सिद्धेशला, आणि स्ट्राईकला मला वाटतं चंद्रकांत जाधव, मात्र चंद्रा म्हणून खूप फेमस आहेत। कोण विसरेल मित्रांनो, टेनिस विश्वातील कर्णधार म्हणून जादूगर। आत्ताच जी ठाण्याला खूप मोठी स्पर्धा झाली RK ट्रॉफी, त्याच्यामध्ये चंद्रकांत शिंदे सरांना रोख रक्कम 50,000 रुपये देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, कारण टेनिस विश्वामध्ये खूप सारा इतिहास आहे चंद्रकांत शिंदे सरांचा। स्टार्ट ऑफ द मॅच, तिसऱ्या मॅचमधील फर्स्ट इनिंगमधील पहिला चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू येतोय, मिडऑनला जातोय। सुरुवात करतायत स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा करतायत। उत्साह आणि कॉन्फिडन्स कधी वाढतो तर मित्रांनो, विविन रिचर्ड सरांनी सांगितलेलं पहिला चेंडू तुमच्या बॅटवर तुम्ही घेतला पाहिजे तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो। आणि इकडे धावसंख्या आहे ती म्हणजे एक आकडा आला। मला गोटे अंपायरची आठवण झाली मित्रांनो। 1 जानेवारी 80च्या दशकामध्ये गोटे अंपायरचा जन्म झाला होता पुण्यामध्ये, आणि जे शुक्रवारी इकडे येणार आहेत धावसंख्या ती म्हणजे 1। आता स्ट्राईकला तुम्ही बघतात म्हणजे विकास कदम आहेत। बघायचे ही पार्टनरशिप इतिहास घडवेल का, कारण सर्कलच्या आतमध्ये तुम्ही बघतायत ॲज अ शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे। गुड बॉलिंग स्ट्रेट लेन मध्ये बघा, फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही बघतायत सिद्धेश। याच मैदानाने रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ॲबी कुरुवेला सर, DY पाटील। शॉट ऑफ लेंथ, शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये वन बाउन्स थोडासा पुढे पडला असं वाटलं होतं, गोलंदाज कॅच त्यांच्या मुखातून हा आवाज आला। मात्र टेनिस विश्वामध्ये रेकॉर्ड कधी घडला होता 1995ला मीरा भाईंदरमध्ये सगळ्यात प्रथम स्टंपमध्ये जो माईक लावण्यात आला होता कैलासवासी विनायक घरत, मला नानांची आठवण झाली। आणि अमेरिकेची एक लेडी ती मॅच बघण्यासाठी आली होती, पाण्याच्या टाकीवरून तिने शूटिंग काढली आणि तिला विश्वास बसला नाही का टेनिस विश्वामध्ये सुद्धा असं होऊ शकतं का तुम्ही पिचवर माईक लावू शकता, म्हणजे गोलंदाज काय म्हणतोय, कीपर काय म्हणतोय त्याचा
क्लिअर आवाज माईकमध्ये यायचा. फुल लाईन डिलिव्हरी ब्रँड लारा स्टाईल. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये स्वतः कीपर तिकडे जात आहेत. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 3. दुपारचं सत्र आहे. एक्झॅक्टली डोक्यावर सूर्यनारायण देव, सर्व आमचे कोच, मॅनेजर, संघमालक, संपूर्ण टीम घेऊन खूप मेहनत करतात. आमचे सर्व कॅमेरामॅन, ऑपरेटर आणि त्यांच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आज जर बघितलं तर tenniscricket.in बघा बैठी शॉट मारायचा होता, मात्र सक्सेसफुल म्हणता काय येणार नाही, कारण बोरवलीला खेळायचं होतं, चेंडू गेला अंधेरीला. ऑन साईडला खेळायचं होतं, ऑफ साईडला गेला. मात्र धाव ही मोजली जाणार आहे, कारण धाव कशी येऊ दे खूप महत्त्वाची असते. आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 4. टेस्ट क्रिकेटमध्ये 400पेक्षा जास्त विकेट घेणारा आर अश्विन हा हिंदुस्थान संघाचा 4था खेळाडू आहे. 4 नंबरचा खेळाडू आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण या अगोदर अनिल कुंबळे, कपिलदेव निगन्स, हरभजन सिंग आणि 4थ्या क्रमांकावर आहे आर अश्विन. फुल लेन डिलिव्हरी डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खूप वेगाने तिकडे ते कलेक्ट करण्यासाठी दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. मिल्खा सिंग प्रमाणे बघा रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही तिकडे बघताय. 2 धावा तिथे कंप्लीट होत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 6. 6 कडे आला. 2 असे दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक दोघांच्या नावावर 6 वेळा आहे मित्रांनो. कारण धावसंख्या ती म्हणजे 6. षटक समते पहिलं सरासरी 6ची आहे. म्हणजे सुरुवात जर म्हटली तर अतिशय चांगल्या प्रकारे सुरुवात इकडे करतायत. श्री 11 उमरट कणकवली मुडेश्वर मैदान मी कधीच विसरू शकत नाही. सन्माननीय संदेश पारकर आमचे खूप जवळचे मित्र आहेत. तो दिवस खूप महत्त्वाचा होता जेव्हा सई तामणकर त्या मैदानावर आली होती. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे गौरव. गौरवला या अगोदर आम्ही बघितलं होतं गोलंदाजी करताना. चांगली स्ट्रेंथ आहे, चांगली ॲक्शन आहे, हार्म ॲक्शन, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, गुड व्हेरिएशन, या सगळ्या गोष्टी आम्ही गौरवकडे बघितलेल्या आहेत. व्यासपीठावर सन्माननीय उल्हास तांडेल माजी सरपंच, एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व. गौरव स्ट्राईकला विकास, शॉट ऑफ प्लेन एज लागते, लॉंग स्टॉप रिझनच्या थोडंसं गॅपमधून बघा किती वेगाने तिकडे चेंडू जातोय आणि हा येतोय मित्रांनो SPLचा ब्रँडेड चौकार. टीममध्ये 2009 जर बघितलं तर युसुफ पठाण आणि इरफान पठाण, 2019 जर बघितलं तर हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या, आणि 2 सख्या भावना खेळायला 10 वर्ष का लागली, कारण धावसंख्या ती म्हणजे 10. फुल लाईन डिलिव्हरी बघा, फुल टॉस चेंडू इज ऑन फायर. दॅट्स अ ग्रेट बॅटिंग अँड हंपायर सिग्नल बाउंड्री. आणखीन एक चौकार. गुरुवारच्या दिवशी सकाळी तर गोटे अंपायर येतील, दुपारपर्यंत आराम करून गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता त्यांचा पाय लागेल मैदानावर आमच्या व्यासपीठावर, आणि शुक्रवारी तर ते धमाल करणार आहेत. पुन्हा एकदा गौरव, शॉट ऑफ प्लेन एज लागतंय, बघायचं आहे कीपर रिषभ पंत स्टाईल. व्हॉट अ कॅच. गडी तिकडे बाद होतोय, फलंदाज तिकडे बाद होते. अतिशय चांगला झेल तुम्ही तिकडे बघितला मित्रांनो. कॉमेंट्री बॉक्समध्ये कमाल तर चालू राहणार, मात्र ऐकूया DJ वालेची धमाल.
टॉस मैदानाच्या आतमध्ये. आदित्य तिकडे जातोय. विभार सावंतवाडी आणि श्री श्री 11 उमरट कणकवली या दोन संघांमध्ये उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आहे. मलवण टोपीवाला बोर्डिंगच्या ग्राउंडवर अतिशय चांगलं हिरवगार असा परिसर तुम्ही बघतायत. चारी साईडला शक्तिपीठ आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. नारळाची हिरवीगार झाडं तुम्ही बघतायत. मी काल सुद्धा सांगितलं होतं का असं वाटतं मला साऊथ आफ्रिकेमध्ये मी डर्बनला बसलोय कॉमेंट्री करण्यासाठी. असं निसर्गरम्य वातावरण आणि ही खासियत आहे साऊथ आफ्रिकेची. जेवढे मैदान आहेत त्याच्या चारी साईडला हिरवीगार झाडं आहेत. ओहो, गुड डिलेव्हरी. फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. प्रवीण आंबरे स्टाईल खेळायचा होता मात्र फुटवर्कचा उपयोग नाही. आता बघा, योगदान म्हणजे तारीफ करेन मी या गोलंदाजाची, गौरव यांची. बॅट अँड पॅडच्या मध्ये आता कॉन्फिडन्स घेत आहेत. पॉईंटला तिकडे चेंडू जातोय एका धाव्यांसाठी आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 15. वन डे टेस्ट क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर सरांनी ज्या सगळ्यात पहिल्या धावा केल्या होत्या त्याचा आकडा होता 15. मात्र 15 धावसंख्येवर आऊट झाल्यानंतर जेव्हा ते ड्रेसिंग रूममध्ये गेले तेव्हा आतमधून त्यांनी कडी लावली होती आणि त्याच्यानंतर कपिल देव निकंज सरांनी त्यांना खूप समजावलं, ही तर सुरुवात आहे, काय टेन्शन घेऊ नको, बराच इतिहास तुला करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तर मला सांगण्याची गरज नाही सचिन सरांनी काय इतिहास घडवला. धावसंख्या ती म्हणजे 15. पुन्हा एकदा गौरव. लेफ्ट हँड बॅट्समॅन अँड राईट हँड बॅट्समॅन थोडंसं कॉम्बिनेशन अलग अलग होते त्याच्यामुळे थोडासा त्रास होतोय. कॉपी बुक स्टाईल, सईद अनवर स्टाईलमध्ये बघा, कार्पेट ड्राईव्ह करतात, ऑफ साईडला कट करतायत, स्लाइस करतायत आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 16. इंडियन वुमन टीममध्ये एक अशी मुलगी जिचं वय फक्त 16 आहे, शफाली वर्मा. मला आठवण झाली. आणि वयाच्या 16व्या वर्षी काय बॅटिंग करते शफाली वर्मा. आणि इंडियन टीममध्ये वयाच्या 16व्या वर्षी खेळणं खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. हा रेकॉर्ड सचिन सरांच्या नावावर होता. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचं सिलेक्शन झालं. धावसंख्या ती म्हणजे 16. षटक संपते 2. धावसंख्या ती म्हणजे 16. अजून 4 षटकांचा सामना बाकी आहे कारण प्रत्येक सामना आम्हाला 6 षटकांचा खेळवायचा आहे. मात्र शेवटच्या दिवशी जे आमचे आयोजक आहेत किती मॅचेस आहेत कारण फायनलसुद्धा वाढणार आहे. गोटे अँपर आल्यामुळे अर्धा पाऊण तास 1 तास तर जातो कारण जेव्हा ते डान्स करतात तेव्हा त्यांना वेळ लागतो मित्रांनो. तर त्याच्यामुळे आपल्याला फायनलचा सामना कमीत कमी 5 ते 6 षटकांचा तर खेळवायचाच आहे. हॅलो, मच्छीमार नेते छोटू सावजी यांनी व्यासपीठावर यायचं आहे. छोटू सावजी. मच्छीमार नेते आहेत सन्माननीय छोटू सावजी साहेबांना मी विनंती करतोय, आप आहे बाहेर आई, प्लीज तुम्ही इकडे या आणि आमच्या व्यासपीठावर स्थानबंद व्हा. मी विनंती करतोय साहेबांना, प्लीज तुम्ही इकडे या. ही ट्रॉफी नाही मित्रांनो, ही महाबाहुबली ट्रॉफी आहे. कमीत कमी 5 जणांना पण उचलणार नाही. मात्र ही चकाकणारी ट्रॉफी कोणाच्या घरी जाईल मित्रांनो. शुक्रवारचा दिवस, फायनलची शेवटची इनिंगला आपल्याला समजेल एक्झॅक्टली कोण तो संघ मालक असेल जो वाजत गाजत नाचत धमाल करत ही ट्रॉफी आपल्या घरामध्ये जाऊन ठेवेल. गोलंदाजी मार्कर बघतो आपण मितेशला कमेंटर बॉक्स सोडून. पहिला चेंडू शॉट अप लेन वेट अँड वॉच बघितला, ट्रॅव्हल होतोय. शॉट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहे, 1 धाव तिकडे आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 17 आकडा आला. कोण विसरेल मित्रांनो, दिलीप बळवंत वेंसरकर, ओरिजिनल गाव राजापूर आडिवरे. 17 शतकं टेस्ट क्रिकेटमध्ये होती दिलीप बळवंत वेंसरकर यांच्या नावावर. आणि स्टायलिश बॅट्समन म्हणून आजही इंग्लंड लॉर्ड्समध्ये त्यांचं चित्र आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त उभं राहण्याचा जो स्टान्स कोणाचा होता तर दिलीप बळवंत वेंसरकर यांचा होता. धावसंख्या ती म्हणजे 17. शॉट ऑफ प्लेन कृष्णा सातपुते स्टाईल बघा, स्टार्टर बँडच्या खेळाडूच्या वरून चेंडू तिकडे जातोय, ब्रँडेड चौकार.
21 आकड्यावर भरपूर सारा इतिहास आहे, हिस्ट्री आहे माझ्याकडे. मात्र मिथाली राज आणि सनथ जयसूर्या 21 वर्ष आपापल्या टीमसाठी दिली. हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे दोघांच्या नावावर. इंडियन टीमची कॅप्टन मिथाली राज आणि सनथ जयसूर्या 1996 पासून ज्यांनी 15 षटकामध्ये काय बॅटिंग करायची हे दाखवून दिलं. वन डे क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावावर 28 शतकं आहेत, या दोघांच्या नावावर 21 वर्ष खेळण्याचा अनुभव आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक गॅपमध्ये खेळण्याचा इकडे सुपरफुल पॉवरफुल अँड वंडरफुल स्ट्रोक्स अँड गेट द बाउंड्री. धावसंख्या ती म्हणजे 25. मी अगोदर नाव घेतलं होतं सई तामणकर. एका मॅचमध्ये आम्ही चर्चा केली होती. सई तामणकर बोल्ड अँड ब्युटिफुल अभिनेत्री. 25 आकडा आला म्हणून मला थोडीशी आठवण झाली. 25 जून 1986ला सांगलीला जन्म झाला होता सई तामणकर या अभिनेत्रीचा. कारण धावसंख्या ती म्हणजे 25. 6 षटकांचा सामना. एक गडी बाद झालेले आहे. दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर खेळतात मित्रांनो. देवबाग चषक 2021 मध्ये 197 देश या क्रिकेटच्या महासंग्रामाचा आनंद घेत आहेत. मितेश थोडासा अडथळा झाला. डेड बॉलच्या तिकडे इशारा देत आहेत. स्क्वेअर लेग पंच तुम्ही बघतायत मित्रांनो. एक काळ गाजवला टेनिस विश्वामध्ये, लेदर क्रिकेटमध्ये. मुंबई क्रिकेट चांगल्या क्रिकेटर लोकांना डिस्को डान्स करायला लावला सन्माननीय उमेश मांजरेकर सरांनी. मित्रांनो कितीतरी आठवणी आहेत माझ्याकडे आर.के. ट्रॉफीपासून. बॅटन पॅडच्या मध्ये, कारण कव्हर पॉईंटच्या बघा क्षेत्ररक्षक खूप लांब उभा होता. चेंडू कलेक्ट करतायत आणि फलंदाज तिथे धावचीत बाद. आदित्य तिकडे धावचीत बाद होत आहेत. कमांड डीजे. मी डायलॉग बोलेन, त्याच्या अगोदर सुद्धा बोलेन या मान्यवरांसाठी ज्यांच्यामुळे आज आम्ही इकडे आलो. सन्मान्य उल्हास तांडेर असून दे, सन्मान्य दत्ता चोपडेकर, महेश चोपडेकर जे गॉड्स गार्डनचे मालक आहेत, सन्मान्य अध्यक्ष स्वप्नील साळगावकर. खूप साठे आमच्याकडे डायलॉगचा. मात्र उद्यापासून ती धमाल करू आपण. स्वप्नील दादांबद्दल काय बोलायचं. स्वप्नील दादांचे बघा केस भारी, दादांची दाढी भारी, दादांचा शर्ट भारी, दादांचा हात भारी. लातेबद्दल मला माहिती नाही, कारण स्वप्नील दादा आहेत सगळ्यात लई भारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुरुप्रसाद, ज्यांच्या नावाच्या पुढे गुरु आहे आणि त्यांच्या पाठीमागे प्रसाद. प्रसाद म्हणजे काय तर प्रभूचे साक्षात दर्शन. या 3 वाक्यांचा अर्थ आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. शॉट ऑफ प्लेन पुलअप करायचा होता. उस्मान पटेल स्टाईल ज्यांच्या नावावर 2 शतकं आहेत मित्रांनो टेनिस विश्वामध्ये. चेंडू तिकडे डॉट जातोय आणि ऑफस्टम्पला जेव्हा तुम्ही कव्हर करून खेळता तेव्हा कृष्णा सातपुते सारखं तुमच्याकडे टॅलेंट पाहिजे. ही त्यांची खासियत आहे. खूप मोठा दिवस होता कृष्णा सातपुतेसाठी जेव्हा त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना बाईक मिळाली. गुड बॉल, अतिशय चांगला चेंडू. रायगर एक्सप्रेस विश्वजीत ठाकूरची मला आठवण करून देतोय मित्रांनो. त्या स्टाईलमध्ये हा चेंडू बघितला. 2 खेळाडू असे आहेत, विजय पावले आणि विश्वजीत ठाकूर. यांना रनिंग मशीन म्हणजे तेज एक्सप्रेसमधून टेनिसमध्ये ओळखलं जातं. षटक संपतंय 3रं आणि धावसंख्या ती म्हणजे 26. राजगडचा किल्ला मला आठवला. 26 वर्ष ही किल्ल्याची राजधानी होती राजगड. कारण धावसंख्या ती म्हणजे 26. 3रं षटक संपतंय. आता बघायचं 3 षटकं बाकी आहेत, किती धावा येत आहेत. कालची एक मॅच मला आठवते. 3 षटकामध्ये फक्त 31 धावा होत्या आणि 6 षटकामध्ये धावसंख्या किती झाली 99. 100 धावांचं टार्गेट दिलं होतं मित्रांनो, लक्षात ठेवा. तर आता येणाऱ्या 3 षटकामध्ये आपल्याला बघायचं किती धावा इकडे होतील. कारण आता मॅनामधून तलवार तर काढावी लागेल आणि ही या मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडची खासियत आहे. 100 धावा सुद्धा इकडे होऊ शकतात. काल हा इतिहास घडला मित्रांनो या मैदानावर. सिद्धेश आपलं दुसरं आणि संघाचं 4थं षटक इकडे घेऊन येतोय.
देवबाग चषक पर्व पहिले पुन्हा एकदा सिद्धेश पहिला चेंडू थोडासा बघा कारण क्रिस गेल टाईप थोडेसे बाहेर निघाले. ऑफ साईडला कट केलं एका धावेसाठी. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 27. कोण विसरेल ऋषभ पंतला. 27 इनिंगमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा इंडियन टीमचा हा पहिला यष्टीरक्षक आहे ज्यांनी फक्त 27 इनिंगमध्ये 1000 धावा कंप्लीट केल्या. कारण धावसंख्या ती म्हणजे 27. मितेश आता मात्र बघा चेंडू पडल्यावर पुन्हा एकदा पुण्याला खेळायचा होता. चेंडू गेला ठाण्याला. ऑन साईडला खेळायचा होता. ऑफ साईडला गेला. लेग बायचा तिकडे इशारा देत आहेत आणि अपील सुद्धा चांगलं होतं. व्यंकटेश प्रसाद स्टाईलप्रमाणे सगळ्यात जास्त खतरनाक अपील तर जसप्रीत बुमराह करतो. कधी कधी अंपायर सुद्धा घाबरून जातात. मात्र आमचे अंपायर घाबरणार नाही. स्ट्रीक अंपायर आहेत. खूप सारा अनुभव त्यांना आहे. उमेश मांजरेकर सर आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 28. रिवा स्टोक सुपली स्टाईल सुद्धा म्हणावं लागेल. एक धाव तिथे कंप्लीट होते आणि या एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 29. सिद्धेश आता मात्र बघा लाईन तिकडे व्यवस्थित नाही. अंपायर थोडंसं वॉर्मअप करतायत. संधी मिळाली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे डबल फिगरमध्ये जाऊन पोचली ती म्हणजे 30. आज सुद्धा जर तुम्ही प्रतापगडावर गेलात मित्रांनो तो 30 घरांची वस्ती ही प्रतापगडावर आहे. कारण धावसंख्या ती म्हणजे 30. जनार्दन भोईर यांचा मी रेकॉर्ड सांगितला 30 आकड्यावर. 30 करोडचं हेलिकॉप्टर घेतलं. भिवंडी वडपेगाव. शॉट ऑफ प्लेन तो होता. अगोदरच खेळले बघा लॉंग टॉप रिजनमधून. हा नशीबवान चमत्कारिक चौकार म्हणावा लागेल आणि या 4 धावेने सॉरी कारण आम्हाला व्यवस्थित दिसलं नाही. मात्र चेंडू बाहेर गेलेला. फलंदाज तिकडे त्रिफळाचीच बाद होतोय. गुरुप्रसाद तर आम्हाला सकाळीच सांगितले 5 धाव्यांची पेनल्टी आहे कारण ही प्रोफेशनल स्पर्धा आहे. 197 देश बघतायत. 44 नियम तुम्हाला मान्य करावे लागतील. तर प्लीज विनंती करतोय कोऑपरेट करा, सहकार्य करा. आजच्या या स्पर्धेचा दुसरा दिवस मंगळवार, गणपती बाप्पाचा दिवस, बजरंगबलीचा दिवस मित्रांनो. थोडंसं मला वाटतं बॅट चेंज करतात. कधी कधी बॅट चेंज केल्याने सुद्धा आम्ही चांगली बॅटिंग बघितलेली आहे. तर बघायचं बॅट तर चेंज केलेली आहे, काय फरक पडतोय का. नवीन फलंदाज साहजित. हे सर्व इकडचे अतिशय चांगले ब्रँडेड खेळाडू आहेत मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. वेट अँड वॉच. चेंडू टप्पा पडल्यावर गुडलँड स्पॉटला बघितला. शॉर्ट स्क्वेअर लीग क्षेत्रामध्ये स्वतः यष्टीरक्षक तिकडे जातात चेंडू कलेक्ट करण्यासाठी. 1 धाव तिथे कंप्लीट होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 31. कोण विसरेल ज्याचा आकडा 17 आहे टी शर्ट क्रमांकाचा. मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 31 चेंडूमध्ये सर्वात जलद शतक कोणाच्या नावावर आहे तर ॲबी डिव्हिलियर्स यांच्या नावावर मित्रांनो. 31 चेंडूमध्ये शतक आहे कारण धावसंख्या ती म्हणजे 31. 31. आता काहीतरी चर्चा करतायत. थोडंसं कान मंत्र तर झाला पाहिजे क्रिकेटमध्ये. क्रिकेट आणि राजकारण याच्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला मध्ये काही जास्त फरक नाही. कोणतरी जिंकतं आणि कोणतरी हारतं ही खासियत आहे. आता मात्र बघा लाफ करायचा होता सुमित डेगले स्टाईल. मात्र चेंडू क्रॉस गलीच्या रिझनमधून तिकडे जातोय. अंपायर इशारा देत आहेत आणि या एका धावेने संघाची धावसंख्या
धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 32. मला आठवला शार्दुल ठाकूर अँड वॉशिंग्टन सुंदर. ऑस्ट्रेलियामध्ये जो इतिहास घडवला ना मित्रांनो या दोघांनी, आणि हा इतिहास घडवण्यासाठी 32 वर्ष वाट बघावी लागली इंडियन संघाला, कारण धावसंख्या ती म्हणजे 32, 32. षटक संपते इकडे ते म्हणजे चौथं, अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मी गोलंदाजाचं कौतुक करेन बघा, योग्य लाईन, योग्य टप्पा, गुड व्हेरिएशन. म्हणजे जी धावसंख्या कमीत कमी 45 ते 50 पाहिजे होती ती धावसंख्या ती म्हणजे 32, 32 आहेत. आणि यांचं संपूर्ण श्रेय मी गोलंदाजाला देईन मित्रांनो. एक दिवस आपल्या या स्पर्धेचा खूप महत्त्वाचा आहे. 16 संघांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे सिंधुदुर्ग प्रीमियर लीगमध्ये मित्रांनो. यानंतर राजा सामान, बादल चौधरी, कुणाल दाते गुरुवारी संध्याकाळी इकडे येतील 4 ते 5 वाजता. गोटे अंपायर सगळ्यांना भेट देण्यासाठी आणि शुक्रवारी सज्ज राहतील सकाळी. डिस्को डान्सर या संपूर्ण भारताचा आणि भारताच्या बाहेर टेनिस विश्वातला असा पहिला अंपायर ज्याला हेलिकॉप्टरमधून आणण्यात आलं, ज्याला एरोप्लेनची तिकीट लोक पाठवतात आयोजक, असा ग्रेट अंपायर गोटे अंपायर. 5वं षटक पुन्हा एकदा येतोय, स्वतःचं दुसरं आणि संघाचं 5वं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गौरव. थोडंसं गेम प्लॅन करतायत काहीतरी कॅप्टन. श्वानपथक मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी जबाबदारी मुंबईच्या हल्ल्यामध्ये पार पडली होती श्वान पथकाने. शट अप प्लेन इज ऑन फायर अँड दॅट्स अ ट्रेमेंडस सिक्स. बघा ब्रँडेड चंद्रा कणकवलीचा श्री 11 उमरठ. आता मात्र बघा कमबॅक करतायत. ही खासियत आहे गोलंदाजाची. एक षटकार जर पडला तर दुसरा चेंडू लगेच कसा टाकला पाहिजे. गुड लाईन, गुड व्हेरिएशन. काल या पीचचा मी रिपोर्ट केला, या पीचच्या जवळ मी गेलो होतो आणि गुडलँड स्पॉट अँड शॉर्ट ऑफ लेन अवेलेबल टू लिटिल क्रॅक अँड अवेलेबल टू लिटिल लोन. म्हणजे स्विंगच्या सुलतानांसाठी ही खेळपट्टी अतिशय चांगली लाभदायक आहे. आता मात्र हवेमध्ये चेंडू बघा, ज्या फलंदाजाने क्या बात है, दंगा होता तो पंगा होगा. आणि पंगा घेतला पाहिजे क्रिकेटमध्ये मित्रांनो. अतिशय चांगले सिंगर ते होते. ओरिजिनल गाव बनारस. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो म्हणजे प्रसाद. मी सांगितलं होतं जेव्हा आपण मंदिरात जातो, कुठेही जातो, तेव्हा आपल्याला प्रसाद दिला जातो. मात्र त्या प्रसादचा अर्थ काय? प्रभूचे साक्षात दर्शन त्या प्रसादामध्ये मार्फत आपल्याला दिलं जातं मित्रांनो. म्हणून आयुष्यात कधी प्रसाद घेतला तर कधी तो टाकू नका, वाया घालू नका. 2 क्षण तुमच्या आयुष्यामध्ये असतात, एक अन्नाचा क्षण आणि आनंदाचा क्षण. तो कधीच वाया घालू नका. थोडंसं गेम प्लॅन करतायत. डीप्स करू लागतं एक क्षेत्ररक्षक आहे, त्याला मला वाटतं थोडंसं कन्वर्ट, थोडंसं अजून उजव्या साईडला त्याला बोलवलं गौरव यांनी. गौरव फुल लाईन डिलिव्हरी, डीप मिड विकेटला तिकडे चेंडू जातो. एक धाव तिथे कंप्लीट केली बघायचं. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. यू वेट, थाम, आंखों आंखों का इशारा यहाँ पे होते हुए दोनों बल्लेबाजों का. और बहुत ही अच्छा ये डिसीजन था दोनों बल्लेबाजों का. धावसंख्या ती म्हणजे 39. कोण विसरेल हार्दिक पांड्या मुस्ताक अली ट्रॉफी. एकाच ओव्हरमध्ये 39 धावा केल्या होत्या हार्दिक पांड्याने. धावसंख्या ती म्हणजे 39. स्ट्रेट लेनमध्ये तिकडे चेंडू होतोय. थोडासा मिड ऑफच्या गॅपमधून थ्रो करतायत ॲज अ कीपरकडे. एक धाव तिथे मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे
डबल फिगरमध्ये जाऊन पोचते ती म्हणजे 40. कोण विसरेल पहिला बाजीराव पेशवा, एका मागोमाग न लढाया हरता 40 लढाया जिंकल्या होत्या बाजीराव पेशवाने, कारण धावसंख्या ती म्हणजे 40 40 रन. पुन्हा एकदा गौरव, थोडीशी कट लागतंय. शॉर्ट लेग मध्ये एक खेळाडू बघा, पुन्हा चेंडू उचलण्यासाठी तो लॉंग स्टॉप रिझन मध्ये आला. एकच धाव तिथे मिळाली आणि एका धावाने 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती म्हणजे 41. इंग्लंड संघाविरुद्ध आर अश्विन शतक मारणं आणि 5 विकेट घेणं हे कोणाला जमलं नाही, मात्र तो रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 41 वर्ष वाट बघावी लागली इंडियन संघाला. तो रेकॉर्ड ब्रेक केला आर अश्विन सरांनी, कारण धावसंख्या ती म्हणजे 41. 5वं षटक इकडे संपतंय. मंगळवारचं वातावरण, गणपती बाप्पाचा दिवस आणि इकडे जर म्हटलं तर मेढ्याचं सुवर्ण मंदिर, त्यांच्या बाजूला साळगावकर राहतात. कारण आमचे जेवढे ग्रुप इकडे येतात त्यांना दाखवण्यासाठी मी नेहमीच सगळ्यात प्रथम मेढ्याच्या सुवर्ण मंदिरामध्ये जातो. तिथून या भारतातील सगळ्यात मोठ्या समुद्राजवळचं रॉक गार्डन आहे, चिवला बीच आहे, राणीसाहेबांचा बंगलासुद्धा तिकडे आहे, सगळ्यात प्रसिद्ध हॉटेल बांबू हॉटेल हे सुद्धा तिकडे आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. मालवणचा किल्ला, ऐतिहासिक किल्ला, इतिहासामधला इतिहास आहे. मोरेश्वर पंताचा धोंडा, ज्याला पूजा करून मालवणचा किल्ला बांधायला सुरुवात केली होती हिरोजी इंदुलकरनी. तर असं काय मागितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरकडे, आणि त्या टायमाला हिरोजी इंदुलकरनी छत्रपती शिवाजी महाराजांची एक आठवण आहे मालवण किल्ल्यावर. ती काय आहे मी तुम्हाला सांगेन. जेव्हा तुम्ही प्रवेश करता, हनुमानाचं एक मंदिर आहे मालवणच्या किल्ल्यावर आणि उजव्या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांची खूप मोठी आठवण आहे. हिरोजी इंदुलकरनी ते मागितलं होतं आणि ते दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. पहिला चेंडू फुल लाईन डिलिव्हरी, हवेमध्ये चेंडू आहे, सुपरफुल पॉवरफुल वंडरफुल षटकार. सत्तेचाळीस. संध्याकाळच्या दिवशी आपण ती मजा करूया. पहिला चेंडूवर षटकार मारून कॉन्फिडन्स तिकडे वाढवतात. गोलंदाजी आहे पप्पन. दुसरा चेंडू हवेमध्ये आहे, बघायचं आहे खेळाडू तिकडे आलेला, हा झेल होईल का, कॅच बनेगा, मॅच बनेगा, कॅच सोडली, मॅच सोडली, आणि बघा लक, नशीब. ये खिलाड़ियों ने ये कैच छोड़ा, उसी के साथ उसका ये मुकद्दर भी रूठा और उसका सपना भी टूटा, और ये सब देख के हमारा दिल भी टूटा. असं म्हणायला हरकत नाही. कॅचेस पकडणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. मला आठवण झाली स्टीव वॉ हर्षल गिब्स वर्ल्ड कपचा सामना. एक चूक केली हर्षल गिब्सने आणि स्टीव वॉने सांगितलं, बेटा तूने ये कैच नहीं अपने हाथ से ये वर्ल्ड कप का कैच छोड़ दिया. शॉट ऑफ लेन, गुड बॉलिंग, परफ्यूम डिलिव्हरी. काल सांगितलं होतं सर रिचर्ड जॉन हॅडली आणि विविन रिचर्ड. मात्र पत्रकारांनी एक प्रश्न विचारला विविन रिचर्ड सरांना, सर क्रिकेट खेळताना कधी तुम्ही मृत्यूला बघितलंय का. तर विविन रिचर्ड सरांनी काय उत्तर दिलं, हो मी बघितलंय, मृत्यूला बघितलंय. कारण ज्या टायमाला सर रिचर्ड जॉन हॅडलेने एक चेंडू टाकला होता आणि त्यांचा तो चेंडू एकदम तोंडाच्या जवळून गेला, तेव्हा विविन रिचर्ड सर खूप घाबरले होते. फुल लेन डिलिव्हरी, शॉर्ट लेगला तिकडे चेंडू जातोय, बघायचा आहे चेंडू फेकेपर्यंत. एक धाव तिथे कंप्लीट दिली. स्ट्राईकसाठी मला काहीतरी गेम प्लॅन करतात असं वाटलं होतं. एक धाव तिथे मिळाली आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 50. टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. किरण मोरे सरांची मला आठवण झाली. टेस्ट क्रिकेटमध्ये 50 इनिंगमध्ये 1000 धावा कंप्लीट केल्या होत्या किरण मोरे सरांनी. धावसंख्या ती म्हणजे 50. आता पुन्हा एक धावेमध्ये चेंडू नो मॅन्स लाईनमध्ये. 2 क्षेत्ररक्षक खूप वेगाने तिकडे येत आहेत, कॉल देत आहेत, तू धाव, आपल्याला 1-1 रन करायचे. धावसंख्या ती म्हणजे 52. 52. शेवटचा चेंडू, हा शेवटचा चेंडू डॉट जाईल, चौकार जाईल, षटकार जाईल, काय इतिहास घडेल ही तर वेळ सांगेल. पप्पन कॉमेंट्री बॉक्स सोडून कोकणाकडून तेज एक्सप्रेस. शेवटचा चेंडू. आता मात्र बघा पुन्हा एकदा थोडासा एज लागतंय, कीपरला तो चेंडू सापडत नाही. शॉर्ट लेगला जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. एक धाव तिथे कंप्लीट होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 53. 53 धावा झालेल्या आहेत. आता 36 चेंडूमध्ये जर बघितलं
तर VBR सावंतवाडी या संघाला 54 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. मित्रांनो, दुपारचं वातावरण पुन्हा एकदा आलेल्या सर्व रसिक प्रेक्षक, आमचे मायबाप आणि आमच्या व्यासपीठावर जे प्रमुख पाहुणे बसलेले आहेत त्यांचं आमच्या कॉमेंटरी बॉक्सकडून मी सगळ्यांचं पुन्हा एकदा देवबाग चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीगमध्ये मी स्वागत करतोय. हॅलो, सन्माननीय बबनजी रेडकर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. बबनजी रेडकर साहेब. तर यानंतर सेकंड इनिंगसाठी मी सन्माननीय रोहन कदम, ज्या मलवणचा आणखीन एक बुलंद आवाज रोहन कदम सरांना मी इकडे इन्व्हाइट करतोय. प्लीज कॉमेंटरी बॉक्समध्ये सेकंड इनिंगसाठी आपण सूरमधुर आवाज आणि दुपारच्या सत्रातील YBR सावंतवाडी वर्सेस श्री श्री 11 उंबरठ या दोन बलाढ्य संघादरम्यान होणारा हा सामना सिंधुदुर्ग प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट स्पर्धा देवबाग गाव आयोजित. VBR सावंतवाडी वर्सेस श्री श्री 11 हुमरट कणकवली. 53 धावा करून 54 धावांचं उद्दिष्ट ठेवलं ते VBR सावंतवाडी संघासमोर. आणि जीत अशी नामवंत अशी जोडगोळी मैदानामध्ये जाताना आपल्याला दिसतंय. दरम्यान रोहित स्पोर्ट वेंगुर्ला या संघाचा स्वतः कर्णधार म्हणून जो आतापर्यंत गेली 3 वर्ष बोर्डिंग ग्राउंडचं मैदान ज्यानं गाजून सोडलं होतं, स्वतःची फलंदाजी स्वतःची गोलंदाजी आणि खऱ्या अर्थानं नावारूपास आलेला ज्यानं सावंतवाडीचा
नगराध्यक्ष चषक किंवा वेंगुर्ल्याचा छत्रपती चषक ज्यानं चांगल्या रूपानं खेळला तो गणेश कुबल आज मैदानामध्ये सलामीची जोडी घेऊन सोबत जीत 54 धावांचं उद्दिष्ट गाठताना 36 चेंडू 54 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती सहजित तांबे, स्ट्राईक वरती गणेश तर नॉन स्ट्राईक एंडवरती जीत. निश्चितपणे ही धावसंख्या करण्यापासून रोखेल का हुमरट संघ की सावंतवाडी संघ हा सामना जिंकेल. यापूर्वीचा सामना अतिशय रोमहर्षकपणे झाला होता आणि त्यामध्ये मात्र हुमरट संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. हा पराभव पुन्हा एकदा स्वीकारावा लागेल की निश्चितपणे जिंकणं पसंत करतील हे मात्र आपल्याला येतं पाहायला मिळेल. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पंचांकडून सामना सुरुवात होण्याचा इशारा सहजित बॉलिंग मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने यष्ट्यांच्याही डाव्या बाजूने मारा करताना पहिला चेंडू गणेशसाठी ज्याच्या नावावरती इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती मोठे फटके मारायचा. पहिला चेंडू अतिशय सुंदर रीतीचा थोडासा उसळी घेणारा निर्धाव प्रकारचा चेंडू. दरम्यान गणेश कुबल याच्यासाठी एक नामी संधी. सलग 3 षटकार म्हणजे षटकारांची जर हॅट्रिक केली तर निश्चितपणे 500 रुपयांचं पारितोषिक. देवबाग चषक 2021 चे अध्यक्ष महोदय आदरणीय स्वप्नीलजी साळगावकर साहेब यांच्याकडून सलग 2 चेंडू निर्धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकंदरीत क्रिकेट म्हटला तर सांघिक खेळ आणि या सांघिक खेळामध्ये प्रत्येक खेळाडूचं तेवढंच योगदान असणं गरजेचं असतं. आता मात्र जबरदस्त रीतीने तटवलेला एक धाव निश्चित स्वरूपाची तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, परंतु क्षेत्ररक्षण थ्रो करेपर्यंत एक धाव मात्र चित्त्याच्या चपळाईने पूर्ण. या एका धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं मात्र खोलतोय तो गणेश. बऱ्याच काळानंतर नॉन स्ट्राईकवरचा फलंदाज जीत मात्र आता स्ट्राईकवरती जातोय. गोलंदाजीमध्ये देखील साईडमध्ये बदल होतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 2 निर्धाव टाकले, त्यामध्ये 1 धाव देखील दिली आहे. 3 चेंडूच्या सांगतेनंतर धाव संख्या बिनबाद 1. आता मात्र बॅटची कडा घेऊन जाणारा स्लीपच्या दिशेने निश्चित स्वरूपाने 1 धाव. धाव संख्या 1 ने वृद्धिंगत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती बिनबाद 2. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना सहजितचा षटकातील 5वा चेंडू गणेशसाठी. आता मात्र बिग हिट करायचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, पायचीचं अपील होतं. पंचांवर मात्र काही परिणाम नाही. लेग बाय स्वरूपात 1 धाव मात्र मिळेल. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते बिनबाद 3. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू. या षटकाची सांगता करणारा चेंडू. आतापर्यंतचे 5 चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने टाकले होते. आता मात्र सुरेख चेंडू. चेंडू निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता, षटकाची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर. धावसंख्या होते 3 बिनबाद 3. एकंदरीत 54 धावांचं उद्दिष्ट गाठताना येथे आपल्याला पाहायला मिळतो VBR संघ. आता मात्र 30 चेंडू 51 धावांची आवश्यकता. जवळपास 10.20च्या सरासरीने धावसंख्या करावी लागेल. दरम्यान विकास याने ज्याच्यावरती विश्वास दाखवला होता त्या सहजितने अतिशय सुरेख पद्धतीने त्याचा विश्वास तडीस नेऊन फक्त 3च धावा दिल्या. आता मात्र चेंडू सुपूर्द होतोय तो नवीन गोलंदाज गौरव याच्या हातामध्ये.
स्ट्राईकवरती गणेश कुबल, एक धडाकेबाज असा फलंदाज ज्याच्या नावावरती आतापर्यंत खूप सारे विक्रम आहेत असा गणेश. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा प्रयत्नच राहतोय. चेंडू थोडीशी उसळी घेतोय, यष्टीरक्षकाला चकवतोय. स्लिप मात्र आपलं काम चोखपणे बजावतोय. 22 स्वरूपाची एक धाव. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते बिनबाद 4. अजूनही 50 धावांची आवश्यकता. हा विजय जर आपल्याकडे खेचून आणायचा असेल तर निश्चितपणे या 50 धाव्या कराव्या लागतील VBR संघाला. पुढचा चेंडू गौरव याचा जीतसाठी. अतिशय सुरेख पद्धतीने तटवायचा प्रयत्न. एक धाव मात्र निश्चित स्वरूपाची. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक थ्रो करेपर्यंत एक धाव मात्र निश्चित स्वरूपाने पूर्ण होते. वारंवार एकेरी धावे घेऊन आपला स्कोरबोर्ड पूर्णपणे वृद्धिंगत करताना आपल्याला इथं पाहायला मिळतोय तो VBR संघ. गौरव आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गणेशसाठी. आता मात्र बिग हिट करायचा प्रयत्नच राहतोय. चेंडू पॅडवरती आदळतोय. एक धाव मात्र मिळेल. पॉइंटच्या दिशेने सहजित आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. एकंदरीत 3 चेंडूंची सांगता. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती गौरव. आता मात्र सामना करेल तो जीत लाएगा क्या अपने टीम के लिए जीत. आता मात्र सुरेख पद्धतीने तटवलेला चेंडू सीमारेषेजवळ जातोय. मोठा फटका. 4 धावांचा. फटका चौकाराचा आणि या 4 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते 10. पुढचा चेंडू गौरव याचा पुन्हा एकदा जीतसाठी. आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. प्रयत्नच राहतोय. एक धाव मात्र निश्चित स्वरूपाची 22 स्वरूपाची. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते 11. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त. दरम्यान या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन गौरव पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. आता मात्र स्ट्राईकवरती आहे तो सलामीचा फलंदाज गणेश कुबल. गौरव पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती गणेशसाठी. आतापर्यंत बऱ्याचशा धावा ह्या 22 लेग बाईज स्वरूपाच्या आहेत. मोठमोठे फटके मारायचे होते. आता मात्र चेंडू सरळ बॅटवरती येतोय. गणेश कुबल व्यवस्थितरित्या चेंडू सीमारेषे बाहेर फेकतोय. चेंडू फरार. षटकार. दरम्यान 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या होते ती 17. एकंदरीत आपण छान गाणं वाजवलात. रतनबुवा पाटील यांच्या नावानं जी स्पर्धा राबवली जाते, मनसेचे एकमेव आमदार राजूदादा पाटील यांच्यासाठी होतं ते गाणं आणि बऱ्याच ठिकाणी वाजलं. ही स्पर्धा आहे देवबाग चषक 2021. निश्चितपणे राजूदादाऐवजी स्वप्नील दादा आम्हाला ऐकायला आवडेल. पुन्हा एकदा सहजित वैयक्तिक दुसरं संघातर्फे तिसरं षटक घेऊन गौरव याचं यापूर्वीचं षटक अतिशय महागडं म्हणावं लागेल. 1 षटकार 1 चौकार तब्बल 14 धावा या षटकामध्ये निघाल्या. यापूर्वी सहजितने एक नाममात्र धावसंख्या देऊन
चांगली गोलंदाजी केली होती. धावसंख्या थांबवण्यासाठी पुन्हा एकदा विकास चेंडू देतोय तो सहजितच्या हातामध्ये. गोलंदाज सहजित बॉलिंग मार्कवरती. सहजित हा शिवारा सुपर आणि हळवल या आपल्या मायभूमीतील दोन संघाकडून खेळताना आपल्याला वारंवार पाहायला मिळतो. आज हुमरट या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू अतिशय सुरेख फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक, सुरेख झेल. पंच निर्णय देतील. नक्कीच पप्पी मिळणार आहे. जुम्मे के दिन पप्पी तो मिलेगी ही, क्योंकि जुम्मे के दिन ही फाइनल है और ये फाइनल कौन जीतेगा और कौन लेगा ये पप्पी, मतलब ये हमारा बहुत ही मूल्यवान ऐसा ट्रॉफी. दरम्यान नवीन फलंदाज धर्मेश, मॅन फ्रॉम रेवतळे मालवण. धर्मेश हा देखील एक यशस्वीरित्या फलंदाजी करण्यामध्ये माहीर. मोठमोठे फटके याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतील. हॅलो. यापुढील होणारा सामना TTMM कुडाळ वर्सेस कोरोना व्हायरस मापण. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. पुढचा चेंडू सहजित याचा. धर्मेशसाठी मोठा फटका, चेंडू सीमारेषे पार जाताना 6 धावा. पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा बिग हिट करायचा प्रयत्न असफल. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक आपलं काम चोखपणे बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता, उत्कृष्ट नजाकत, उत्कृष्ट अंदाज आणि यांचं मिश्रण मिळून बनतो तो गोलंदाज. आता मात्र मोठा फटका, चेंडू सीमारेषे पार जातोय 6 धावांसाठी. चेंडू फरार. काही वर्षापूर्वी भारतामध्ये प्लेगची साथ आली होती. त्यानंतर त्यापेक्षाही महाभयंकर रोग आला तो म्हणजे एड्स. आणि ह्या गेल्या 2 वर्षामध्ये चीनमधून भारतामध्ये आलेला कोरोना आणि या कोरोनापेक्षाही अतिशय भयंकर असलेला वेंगुर्ले गावचा गणेश कुबल हा क्रिकेटमधला महाभयानक फलंदाज, ज्याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 षटकार पडतायत. गणेश याचं कौतुक करावं तेवढं थोडं म्हणावं लागेल. सहजितच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 5वा चेंडू घेऊन सहजित गणेशसाठी. आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू वाईडच्या दिशेने, ब्लॉक होल पद्धतीचा, बॅटवर नीटचा काही घेता येत नाहीये. निर्धाव प्रकारचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते.
दरम्यान धावसंख्या स्थिर, धावसंख्या पोहोचते 29. पुढचा चेंडू सहजित याचा, आता मात्र कार्पेटच्या साह्याने मारलेला फटका, एक धाव निश्चित स्वरूपाची. एकेरी धावेचं दुहेरी धावेमध्ये रूपांतर करायचा प्रयत्न असेल. येतं मात्र तू मे करता करता 2 धावा निश्चितपणे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. गुड रन बिटवीन द विकेट म्हणावं लागेल गणेश आणि धर्मेश या 2 फलंदाजा दरम्यान. TTMM कुडाळ संघाचा संघनायक कृपया इकडे यायचंय समालोचन कक्षाच्या समोर. हॅलो. कोरोना व्हायरस मापन. तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 31 धावा. यानंतर सुरू होणारा सामना TTMM वर्सेस कोरोना व्हायरस या 2 बलाढ्य संघादरम्यान. टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतो महालक्ष्मी देवबाग रिसॉर्टचे मालक राजनजी कुमटेकर साहेब. अठरा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असं काहीसं समीकरण. आणि आता चेंडू मात्र सुपूर्त होतोय तो आदित्य सापळे या एका नामवंत गोलंदाजाच्या हातामध्ये. मॅन फ्रॉम कणकवली, शिवारा सुपरचा कर्णधार म्हणून ज्यानं बरीच वर्ष काम केलं आणि चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली असा आदित्य सापळे आज हुमरट संघाकडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू धर्मेशसाठी. कौल कोरोना व्हायरस संघाच्या बाजूने लागलाय. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. अतिशय सुरेख पद्धतीने एक धाव मात्र मिळते. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते 32. वारंवार स्ट्राईक रोटेट मोठे फटके मारणारा गणेश कुबल स्ट्राईकवरती. निश्चितपणे आता काय होईल बघायचं आहे. खूपच सुंदर पद्धतीचा चेंडू येतं मात्र बाद होतोय, त्रिफळाचीत होतोय. गणेश सारख्या सेट झालेल्या फलंदाजाला आदित्य सारख्या गोलंदाजाने अतिशय सुरेख पद्धतीने त्रिफळाचित केलं. आणि यालाच तर क्रिकेट म्हणतात. एखाद्या सेट झालेल्या फलंदाजाला बाद करणं, एखाद्या उत्कृष्ट गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती षटकार मारणं, यालाच क्रिकेट म्हणतात. आणि आपल्याला इथं प्रोफेशनल क्रिकेट पाहायला मिळतोय. एकंदरीत दिनेश गावकर हे देखील नावाजलेलं वादळ. मॅन फ्रॉम देवगड 2 चेंडूवरती 1 धाव देऊन 1 गडी प्राप्त केला तो गणेश कुबल सारखा. पुढचा चेंडू आदित्यचा दिनेशसाठी. आता मात्र सुरेख पद्धतीने टोलावतोय नो मॅन्स लँडच्या दिशेने. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा मात्र काही आपल्या संघासाठी वाचू शकत नाहीयेत. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते 34. अजूनही 20 धावांची आवश्यकता. उर्वरित 15 चेंडू आणि 20 धावा. एकंदरीत यानंतर होणारा सामना TTMM आणि कोरोना व्हायरस. TTMM ऐकल्यानंतर आम्हाला कॉलेजचे दिवस आठवले, जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी जायचो तेव्हा आधीच ठरायचं TTMM म्हणजे तू खाशील ते तुझं, मी खाईन ते माझं, दोघांचंही बिल म्हणजे तुझं तू माझं मी, असं काहीसं ते गणित होतं. ह्या TTMMचा अर्थ नेमका आपल्याला माहीत नाही.
पण आमच्या कॉलेज काळातलं TTMM हे असंच होतं. अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू, पायचीचं अपील होतं. मात्र उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. आणि निश्चितच पंचांनी ते अपील फेटाळलंय. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढचा चेंडू आदित्यचा, दिनेशसाठी मोठा फटका मारायचा प्रयत्न. येतं मात्र झेल होऊ शकते. झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल मात्र सुटते. 2 धावा मात्र धावून पूर्ण होत आहेत. गुड रन बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. दिनेश आणि धर्मेश या 2 फलंदाजादरम्यान यापूर्वीचा जो सामना होता, धावसंख्या कमी होती, झेल उडाला होता, झेल सुटला होता, धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि दिनेश बाद झाला होता. म्हणजे एकंदरीत आमचे मार्गदर्शक बादल चौधरी यांच्या भाषाशैलीत सांगायचं झालं तर देव देतो आणि निरंकार नेतो, असं काहीसं झालं होतं. आणि त्या प्रकारे दिनेश पहिल्या सामन्यामध्ये बाद झाला होता. दरम्यान 5 चेंडूची सांगता, धावसंख्या होते 36. अजूनही 19 धावांची आवश्यकता. शेवटचे 13 चेंडू, 19 धावांची आवश्यकता, माफ करा 18 धावांची आवश्यकता. आता मात्र ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, येतं मात्र क्षेत्ररक्षक तैनात, सुंदर प्रकारे झेलझेलला जातोय. कॅचेस म्हणावं लागेल. आदित्य सापळे याचं निव्वळ 5 धावा दिल्यात आणि 2 गडी मात्र प्राप्त केलेत. दिनेश आणि गणेश या 2 बलाढ्य फलंदाजांचे एकंदरीत चांगली कामगिरी म्हणावी लागेल आदित्य सापळे याची. उर्वरित 2 षटकं शिल्लक. चेंडू निश्चितपणे कोणाच्या हातामध्ये सुपूर्द होतोय पाहायचा आहे. गौरव याच्या हातामध्ये मात्र चेंडू सुपूर्द होतोय. नवीन फलंदाज पपन याची मात्र वर्णी लागते. स्ट्राईकवरती आहे तो धर्मेश, तर नॉन स्ट्राईकवरती पपन. धर्मेश हा देखील मोठे फटके मारण्यात पारंगत असलेला फलंदाज. मॅन फ्रॉम रेवतळे मालवण. आतापर्यंत ज्या टुर्नामेंट झाल्या त्यामध्ये अतिशय सुरेख पद्धतीने फलंदाजी केली होती. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने तटवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव धावून काढतोय. एकेरी धावेचं दुहेरी धावेमध्ये रूपांतर. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या वृद्धिंगत होते. धावसंख्या होते 38. दरम्यान धर्मेश याचा फॅन असलेला आमचा स्कोरर विल्सन याच्याकडनं एक धर्मेशसाठी नामी संधी येते. सलग 2 षटकार मारले किंवा 2 षटकार मारले तर 100 रुपयांचं पारितोषिक. गौरव याचा पुढचा चेंडू धर्मेशसाठी. पहिला चेंडू टाकला, त्याच्यावरती 2 धावा मिळाल्या. आता मात्र पुढचा चेंडू कार्पेटच्या साह्याने टोलावतोय. 1 धाव धावून काढतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. वारंवार एकेरी धावेचं दुहेरी धावेमध्ये रूपांतर. जर हा सामना जिंकायचा असेल तर निश्चितपणे चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. जास्तीत जास्त धावा वाचवाव्या लागतील. यासाठी आपल्याला पाहावं लागेल तो उत्कृष्ट टप्पा. गुड लेंथ असेल किंवा ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू असतील, हे जास्तीत जास्त टाकून धावसंख्या कशी थांबवता येईल हे मात्र बघायचं आहे. धावसंख्या पोहोचते 40. अजूनही 14 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू गौरव याचा धर्मेशसाठी. पुन्हा एकदा
आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न प्रयत्न असफल. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. उर्वरित 9 चेंडू 14 धावा असं काहीसं समीकरण. 2 मोठे फटके समीकरण बदलेल, 1 मोठा फटका समीकरण बदलेल. पुन्हा एकदा गौरव बॉलिंग मार्कवरती धर्मेशसाठी. आता मात्र निश्चितपणे बाहेर येऊन मारायचा प्रयत्न. एक धाव निश्चित स्वरूपाची दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पोहोचते 42. 8 चेंडू आणि 12 धावा असं काहीसं समीकरण. कोण जिंकेल हा सामना? व्हीबीआर की हुमरड? बघावं लागेल. क्रिकेट हा असा गेम आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत भाकीत करू शकत नाही. आता मात्र स्ट्राईकवरती पुन्हा एकदा धर्मेश. गौरवचा षटकातील 5वा चेंडू. निश्चितपणे काय होईल? आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू हवाई सफर मध्ये. झेल खाली क्षेत्ररक्षक. पाहायचंय झेल होते का? एक उत्कृष्ट झेल म्हणावा लागेल. थोडासा दबाव आणि दबाव तंत्राचा वापर करताना येतं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमधलं ज्याला ब्रह्मास्त्र म्हणतात, त्या ब्रह्मास्त्राचा उपयोग करून धर्मेश सारख्या मोठे फटके मारणाऱ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तो गौरव. ऑफ साईडचा चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकवायचा प्रयत्न होता. फटका फसला. रोडवरती आपल्याला पाहायला मिळतं नजरहटी दुर्घटना घटी त्या प्रकारचा हा फटका होता. आणि झेलबाद होऊन मात्र तंबूमध्ये परतला तो धर्मेश. आणि धर्मेश याच्या जागी वर्णी लागते तो प्रणील. गौरवचा षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र मोठा फटका हवाई सफर. चेंडू सीमारेषे पार. चेंडू फरार. षटकार.
एकदम कॉमेंट्री करतोय रोहन कदम. नवीन गोलंदाज वैयक्तिक कोठ्यातलं पहिलं संघातर्फे शेवटचं षटक घेऊन अवी. 6 चेंडू आणि 6 धावा असं काहीसं समीकरण. निश्चितपणे हा सामना कोण जिंकेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अवी षटकातील पहिला चेंडू घेऊन हलकेच तटवतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य सापळे याचं. आदित्य सापळे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. आता मात्र 5 चेंडू 5 धावा असं काहीसं समीकरण. निश्चितपणे हा सामना कोण जिंकेल कोण हरेल. जिंकणं तर आमच्या रक्तात आहे, जिंकणं तर आमच्या रक्तात आहे आणि हरणं तर जंगलात राहतात. दुसरा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीचा, बॅटवर नीटचा काही घेऊ शकत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता असं काहीसं समीकरण. अवी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. आता मात्र मोठा फटका नो मॅन्स लँडच्या दिशेने तटवतोय. एक धाव मात्र निश्चित स्वरूपाची. सेफ शॉट म्हणावा लागेल. शेवटचे 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. निश्चितपणे हा सामना कोण जिंकेल कोण हरेल. ज्यांना हृदयविकाराचा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी हा सामना निश्चितपणे पाहू नये. पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू पॅडवर आदळतोय. पायचीचं अपील होतं. लेग बाय स्वरूपाची एक धाव मात्र मिळेल. या एका धावेने धावसंख्या मध्ये बदल होतोय. धावसंख्या वृद्धिंगत होते. धावसंख्या पोहोचते 51. शेवटचे 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. निश्चितपणे रोमहर्षक असा हा सामना म्हणावा लागेल. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. पाहूया अवी टू पपन. पुढचा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेजवळ जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. उत्कृष्ट झेल म्हणावा लागेल. लॉंग ऑफच्या दिशेने सहजित तांबे याच्याकडून झालेला एक मोठा एकावन्न 3 धावांची आवश्यकता. जर सामना बरोबरीमध्ये सुटला तर निश्चितपणे येतं सुपर ओव्हर होईल. एकदम निर्णायक झेल म्हणावा लागेल जो सीमारेषेलगत घेतला गेला लॉंग ऑफच्या दिशेने सहजित तांबे याकडून. नवीन फलंदाज विनय हा देखील मोठे फटके मारण्यासाठी पटाईत. मॅन फ्रॉम वायरी. कोण जिंकेल हा सामना. निश्चितपणे 1 चेंडू 3 धावा असं काहीसं समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू पाहायचंय. येतं मात्र मोठा फटका. विनय दुर्याच्या बॅटमधून निघाला. चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी. दरम्यान मला येतं माझ्यासारख्या लहान समालोचकाला इथं समालोचन करण्याची संधी दिलात. धन्यवाद. परत संधी दिलात तर मी नक्कीच येता येईन. धन्यवाद.